आता आपण करत आहोत उडदाची आमटी. तर ह्यासाठी मी एवढी भिजवून ठेवली थोडा वेळ, आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत जिरा मोहरी. आणि हे जे वाटप आहे खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूणचं, ते आपण घालणार ह्याच्यात. थोडंसं परतवलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो. टोमॅटो बऱ्यापैकी परतले की थोडीशी आपण हळद घालणार आहोत. अशा प्रकारे आपण फोडणीमध्ये चांगलं डाळ परतून घेतलं. थोडंसं कोथिंबीर घातली मी. ही कोथिंबीर तुम्ही वाटणातच घालायची आणि थोडी वरून घालायची झाल्यावर. तर वाटणाच्या वेळेस माझ्याकडे नव्हती म्हणून मी आत्ता घातली, आणि वरूनसुद्धा खूप छान लागतं. तर यात आपल्याला हवं तेवढं पाणी घालून आपण ही आमटी शिजवून घ्यायची. पाणी घातलेलं आहे. तर जशी आपल्याला पातळ घट्ट करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून हिला आपण आता शिजवून घेणार. 2 ते 3 शिट्या काढायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला उडदाची डाळ आपली झालेली आहे. हे बघा, खूप छान झालेली आहे. आणि हिला आपण रवीने घोटून घेतली. अशी थोडीशी आपण घोटून घ्यायची अशी, आणि खूप अशी छान लागते. बघा तुम्ही सुद्धा करून. आपली डाळ रेडी झाली आहे सालीवाली. खूप छान होते डाळ, आणि तुम्ही सुद्धा ही साध्या पद्धतीने अशी डाळ करून पहा, खूप छान लागते. भाकरी बरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता.